व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल की माझं यूट्यूब चॅनल हे डिलीट झालं होतं। तर हे डिलीट झालेलं चॅनल अवघ्या 2 तासामध्ये स्वामी कृपेने कसं परत मिळालं आणि ते 2 तास माझ्यासाठी किती भयानक होते त्याच्याबद्दल आपण याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर झालं असं की मला जेव्हा हे यूट्यूब चॅनल मी ओपन केलं होतं तेव्हा दुसरं एक अजून यूट्यूब चॅनल मी ओपन केलं होतं। पण हे यूट्यूब चॅनलवरती माझे डेली ब्लॉग्स वगैरे मी टाकत होते आणि हे चॅनल माझं चांगलं ग्रो होत होतं म्हणून मी ह्याच्यावरतीच कंटिन्यू केलं। आपल्या सखीवरतीच ह्याला चांगल्या प्रकारे म्हणजे ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे व्हिडिओ वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला। तर दुसऱ्या चॅनलवरती मी काहीच करत नव्हते। तर शुक्रवारी म्हणजे 16 तारखेला माझं YT स्टुडिओ मी ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर मला तिथे काही दिसत नव्हतं। तर मला खूप टेन्शन आलं की अचानक आता काय झालं YT स्टुडिओला। तर मी पळत माझ्या नवऱ्याकडे गेले म्हणजे रायाला म्हटलं राया बघा हे काय झालंय, YT स्टुडिओ काही दिसत नाहीये। तर तेव्हा त्यांनी लॉग इन काहीतरी समथिंग केलं आणि माझा ते चॅनल म्हणले की तुझं हे चॅनल दुसरं आहे ते आता डिलीट झालेलं आहे। तर आपली सखी हे चॅनल आता आहे आणि ते त्यांनी तिथे ओपन वगैरे करून पाहिलेलं आणि सर्च वगैरे करून आम्ही पाहत होतो की हे चॅनल गेले का नाही। तर हे माझं आपलं सखी हे चॅनल होतं। ते मग त्यांना माहिती होतं की यूट्यूबच्या काही पॉलिसीज अँड टर्म्स असतात की म्हणजे एकाच ईमेलवरनं माझे दोन्ही पण चॅनल मी क्रिएट केले होते। तर आता एक तर चॅनल गेले डिलीट झाले, आता हे पण जाऊ शकतं हे त्यांनी मला तेव्हा सांगितलं की कदाचित हे पण चॅनल तुझं आता जाऊ शकते पण अजून गेलं नाही आहे तर हे चांगलं आहे तुझ्यासाठी, तर जाऊ शकतात। म्हणून मला खूप टेन्शन आलं तेव्हा आता काय होणार की आता हे पण चॅनल जाणार की काय माझं। पण लकीली तेव्हा ते गेलं नव्हतं आणि मी खुश होते की गेलं नाही आहे म्हणून। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मी एक व्हिडिओ पण अपलोड केलेला आणि पब्लिक पण केलेला, तो दिसत पण होता दुसऱ्यांना आणि मला चांगलं वाटलं यार नाही आपलं चॅनल आता गेलेलं नाही आहे आणि मी खुश होते। म्हटलं ते चॅनल गेलं तर जाऊ द्या। जेव्हा असं झालं की जेव्हा माझं एक चॅनल गेलं होतं माझं दुसरंवालं जे चॅनल आणि हे चॅनल होतं तेव्हा माझ्या नवऱ्यानं मला खूप साऱ्या उदाहरणं सांगितली की खचून जाऊ नकोस, हे पण तुझं चॅनल जाऊ शकतं। त्यांनी मला शेतकऱ्याचं एक उदाहरण सांगितलं की जेव्हा शेतकऱ्यांचं पीक मग ते खूप कष्ट करतात आणि त्यांचं खूप चांगलं पीक येतं त्यांच्या शेतीमध्ये आणि एखादा पाऊस येतो जास्त किंवा दुष्काळ पडतो, कोणत्याही गोष्टी होतात तेव्हा ते त्यांचं पूर्ण नुकसान होतं तेव्हा ते खचून जात नाही, तर धीर धरतात, पुन्हा जोमाने तेवढीच तयारी करतात। किंवा एखादा नोकरदार आहे त्याचीही नोकरी जाती, जॉब जातात, खूप सगळ्याशा त्यांनी मला म्हणजे एक मोटिवेशनल गोष्टी सांगितल्या की त्यांनी मला काहीतरी मी जरा म्हणजे मला माझं मन ही होईल की आता गेले माझं हे पण यूट्यूब चॅनल तर काही नाही आहे, ते मी अजून काहीतरी नव्यानं करील असं त्यांनी खूप साऱ्या मला गोष्टी सांगितल्या। पण माणसाचं एक असतं ना आपण एका गोष्टीशी इतकं इमोशनली अटॅच झालेलं असतं की आपल्याला नाही तेच हवं असतं। तशी मी आहे की मला नाही माझं हे चॅनल मला कोणत्याही परिस्थितीमध्ये डिलीट होऊन द्यायचं नव्हतं की हे मला पाहिजेच होतं। त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलं की नाही आता हे माझं चॅनल डिलीट नाही झालेलं, खूप चांगलं झालं आहे। आणि मग काय नाही रविवारी मी रोजचं काम आवरून आपलं मोबाईल असंच हातात घेऊन बसलेली, मोबाईल असं स्क्रोल करत होते आणि मी म्हटलं चला आता आपला डेली मिनी ब्लॉग असतो तो आता अपलोड करूया। आणि अपलोड करायला गेली तर बघतं तर काय YT स्टुडिओ ओपन होत नव्हतं, माझं यूट्यूब ओपन होत नव्हतं, मला माझं ID दिसत नव्हतं, माझं प्रोफाईल दिसत नव्हतं, काही दिसत नव्हतं। आता मला नक्की कळालं होतं की माझ्यासोबत आता काय व्हायला लागलं म्हणजे राया बोलले होते ते खरंच झालेलं आहे। पण त्यावेळेस माझी मनस्थिती तेव्हा अशी नव्हती की हे मी सगळं समजून घेईल म्हणून। मी हे सोप्यावरती तेच राया बसले होते TV बघत, रविवार होते त्यामुळे त्यांना रिलॅक्स असतात ते। मी आले तिकडनं, मी बेडरूममध्ये होते, म्हटलं राया बघा हे काय झाले म्हणून आता चॅनल दिसत नाही आहे आणि हे ते तर त्याने मोबाईल हातामध्ये घेतला आणि बघितलं की त्याने मला सांगितलं की तुझं चॅनल आता डिलीट झाले, हे वाईट वाटून घेऊ नको। मी तुला त्या दिवशी पण बोललेलं होतं की असं झाल्याच्या नंतर हे तुझं दुसरंही चॅनल जाऊ शकतं आणि आता ते गेलेलं आहे, त्याच्यामुळे तू तुझ्या मनावरती एवढं काही घेऊ नको की आता टेन्शन घेऊ नको, इमोशनल होऊ नको। पण मला त्यावेळेस एवढं रडायला आलं ना, खरं खूपच रडायला आलं मला आणि मी रडत होते। म्हटलं नाही राया मला हे पाहिजेच, रडणं का कारण की मी ह्याच्याबरोबर मी सगळ्या माझे स्पेशल मोमेंट असतील तुम्ही बघू शकता, सगळे बर्थडे, मी माझे डेली ब्लॉग्स कमी टाकते, माझे ट्रॅव्हलिंगचे फूडचे असे ब्लॉग्स असतात ते चांगले असतात आणि मला टाकायला आवडतं। मी एवढी इमोशनली अटॅच झाले होते, मी ह्याच्यावरती खूप चांगलं काम करत होते आणि 2 वर्ष झाले मी ह्याच्यावरती व्हिडिओ टाकते। मे बी हे कंटिन्यू नसतील टाकत मी, पण टाकण्याचा खूप प्रयत्न करत असते। आणि हे माझं चॅनल डिलीट झालं हे ऐकूनच मला खरंच म्हणजे माझे हातपाय असे थरथरच कापायला लागले होते। म्हटलं आता काय झालं, मला काहीच कळलं नाही आहे। पण मला माहीत होतं की राया काहीतरी नक्कीच करतील माझ्यासाठी। मी त्यांना बोलले की नाही राया, मी त्यांच्या अंगाला झटतच होते काहीही करा पण मला हे चॅनल माझं परत आणूनच द्या, मला पाहिजेच आहे माझं चॅनल। मी
ते मला खूप सगळं सांगत होते, नको टेन्शन घेऊ, हे ते जा. ही गोष्ट आहे रविवारी सकाळची 12:30 वाजता अशी घडलं होतं माझ्यासोबत. म्हटलं मग राया बोलले बरं चल. राया उठले, लॅपटॉप काढला त्यांचा बेडरूममधून, तिथे त्यांच्या टेबलवरती बसले आणि त्यांनी चालू केलं, काहीतरी करत होते ते. आणि मला असं झालं की आता ते काहीतरी करते, हो माझं चॅनल मला परत भेटेल. पण मी पण त्याच्यानंतर खूप सारे यूट्यूबला व्हिडिओ बघितले. त्यांनी पण ह्याच्यावरती यूट्यूबवरती खूप रिसर्च केला रायांनी, कारण की ते मध्ये काही त्यांनी पण यूट्यूब चॅनल वगैरे ओपन केले आणि खूप सारे त्यांना माहिती, त्यांच्याकडे टेक्निकल पण खूप सारं नॉलेज आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की राया नक्कीच काहीतरी करतील. माझ्याकडे एवढं नॉलेज नाही, खूप सारं आणि प्रत्येक माझ्या लाईफमधल्या आलेल्या प्रत्येक अडचणीला, मग ती अडचण कोणतीही असो, त्याचं फक्त एकच मला सोल्युशन असतं किंवा एकच माणसाकडे सोल्युशन असतं प्रॉब्लेमचं, ते म्हणजे राया. मला माहिती होतं ह्या पण प्रॉब्लेम ह्याच्यातूनही मला तेच काहीतरी करतील म्हणून, ह्या पण माझ्या एवढ्या मोठ्या संकटामधून. आणि माझं डोकं तेवढं दुखत होतं ना, आणि मला रडायला येत होतं, मला टेन्शन पण खूप आलं होतं. आणि मी माझं काम वगैरे, कामात पण मन लागत नव्हतं की. आणि त्या दिवशी खूप रायांची प्लॅनिंग होते की राया काहीतरी त्यांचे दुसरे काम करणार होते. ते बोलले की मला माझे काम करायचं होतं, की आलाच तुझा तर हा प्रॉब्लेम. आणि त्यांना माहिती होतं की मी जर हे करून मी ह्याच्यावरती काही केलं नाही आहे तर मग मी जास्त टेन्शन घेईन. आणि मी जरी त्यांना बोलले नसते तर ते काही ना काही नक्कीच केलं असतं त्यांनी, मला एवढं माहिती आहे. कारण मला अडचणीत बघून केवढं रडतं आणि ते बघू शकत नाही आहेत. आणि नंतर मग थोडा वेळ झालं, 12:30 वाजता ते रूममध्ये गेले, लॅपटॉप काढला, लॅपटॉपमध्ये करत होते काहीतरी टाईप, काहीतरी करायचे ते. मी मध्ये जाऊन तिथं पाहत पण होते ते काय करतायत तर. आणि पण माझं इकडे मन काय ह्यातच लागत नव्हतं, काय ह्याच नाही. मी फोन पण बघू शकत नव्हते, ना रील्स बघू शकत, काहीच नाही. माझं फक्त एकच मन होतं की माझं चॅनल कधी येते, मी यूट्यूबला जायचे, माझं यूट्यूब चॅनल पण दिसत नव्हतं. मी पुन्हा YT स्टुडिओ ओपन करायचा प्रयत्न करायचे, काहीच होत नव्हतं. मग मला खूप वाईट वाटलं, म्हणजे काहीच होत नव्हतं. मग पुन्हा 1:30 वाजता राया बेडरूमच्या बाहेर आले. मी म्हटलं राया काय झालं काय नाही. तर ते बोलले की होईल काहीतरी, तुला मेल वगैरे आलाय का, असं तसं काहीतरी बोलले ते. मी म्हटलं नाही अजून तर मला काहीच मेल वगैरे आला नाही. एकच मेल आला की त्यांनी काहीतरी एक मेल केला आहे, तोच त्याच्याबद्दलच, म्हणजे ते तिथे पोहोचला असं आहे काही, असं एक मेल आला होता मला फक्त. आणि नंतर म्हटलं बघ ठीक आहे, एक मेल आलेला आहे. मग ते म्हणले बघू, मेल केलं आहे, 1-2 दिवस तर लागतीलच, म्हणजे काहीतरी तिकडं रिस्पॉन्स यायला, म्हणजे चॅनल पुन्हा येणार आहे की डिलेटच झाले कायमचं, हे ते सांगतील आपल्याला. तर आता आपण काहीच करू शकत नाही, तर फक्त वाट पाहू शकतो. पण तू टेन्शन घेऊ नकोस. पण मला कुठे काय आहे, मला काहीच होत नव्हतं की आता कधी येणार आहे. मी असं हे करत होते, हे सोप्या बसले होते मी आणि सारखी माझं स्क्रोल करायचे, ईमेल कधी येतोय. पण त्यांनी सांगितलं होतं तुला एखादा ईमेल आलाय का, हा शब्द माझ्या एकदम डोक्यामध्ये होता की हा मला असं का बोललेत की आत्ताच एखादा ईमेल आलाय का, आणि मला आलाच नव्हता. म्हणून त्याचा जे शब्द मी हे करून स्क्रोल करत होते माझा सारखा फोन, आणि नाही आला. 4 वाजेपर्यंत पण मला काहीच मेल वगैरे काहीच आला नव्हता. नंतर त्याच्यानंतर मग एक मला मेल आलेला, पण मेल काय होता मला काही कळलंच नाही आहे. मेल असा आला आणि यूट्यूबचं काहीतरी लिहिलं होतं. मी पळत त्यांच्याकडे गेले, राहायला म्हटलं राया बघा हा मेल आला आहे. आणि त्यांनी मला चिडवून थोडंसं मला तिथं परेशान करायचा पण प्रयत्न केला की हा मेल त्याचा नाही आहे, हे ते. आणि ते पटकन माझ्या यूट्यूब स्टुडिओ YT स्टुडिओला गेले, यूट्यूब ओपन केलं, सगळं तिथे माझी प्रोफाईल दिसली. फर्स्ट मला माझा फोटो दिसला तिथं, माझ्या प्रोफाईलला जो मी लावला होता तो, माझं चॅनल पुन्हा आलेलं होतं. आणि एक व्हिडिओ पण येत होता, म्हणजे स्टार्टिंगला सगळे व्हिडिओ दिसत नव्हते, अगोदर 1-2 असे व्हिडिओ होत नंतर पूर्ण सगळे व्हिडिओ पण यायला लागले. आणि मला खरंच खूप छान वाटलं तेव्हा. म्हटलं आले आहे आपलं चॅनल. आणि त्याच्याचमध्ये अगोदर त्यांनी मला एक यूट्यूबला पण व्हिडिओ दाखवला होता की अमृता कुलकर्णी आहे आणि तिचं पण यूट्यूबचे 2-3 चॅनल डिलीट झाले होते त्याच दिवशीची गोष्ट आहे. आणि ते मला सांगितलं होतं की बघ हिचे पण एवढे सबस्क्रायबर वगैरे आहेत, किती हे आहेत, हिचे पण चॅनल डिलीट आहेत. पण माझं असं होतं की तिचे खूप सारे सबस्क्रायबर आहेत, मिलियन्समध्ये तिला व्ह्यूज आहेत, त्यामुळं कदाचित तिचं चॅनल पुन्हा येऊ शकते. पण माझं चॅनल एक छोटं चॅनल आहे, त्याच्यामुळे माझे खूप सारे इमोशनल माझ्यासाठी खूप ते महत्त्वाचं आहे. आणि तेच आता डिलीट झाले आणि ते येणार आहे का रिटर्न मला माहिती नव्हतं. त्यांनी मला अजून मी खूप साऱ्याचे उदाहरणं सांगितले, खूप जणांचे चॅनल असे गेले होते. त्याच्यामुळे मला तू काही वाईट वाटून घेऊ नको. पण लकीली ते माझं चॅनल मला अवघ्या 2 तासामध्ये, त्यांनी मला सांगितल्याच्या नंतर 2 तासामध्येच ते मला पुन्हा परत मिळालं. आणि मला खूप बरं वाटलं. आणि राया माझ्या लाईफमध्ये असं व्यक्ती की म्हणजे ज्या गोष्टी मला वाटतात की होणार नाही आहे तर ते करण्याचा प्रयत्न करतात. तशा गोष्टी की अशक्य गोष्टी पण शक्य करायचा प्रयत्न ते करतात. आणि
डिलीट झालेलं चॅनल अवघ्या 2 तासामध्ये स्वामीच्या कृपेनं आलं ते, आणि रायानं काय केलं मला माहिती नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चुका मी इथे केल्यात ती मी नंतर करणार नाही आहे, कारण की म्हणजे दुसऱ्याच्या हे करताना थोडं नॉलेज वगैरे घेण्याचा आता प्रयत्न करेल. ह्या गोष्टीतून ना, हे 2 तासातनं मी अशा खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहे माझ्या लाईफमध्ये, की म्हणजे संकट आल्याच्यानंतर अचानक संकट कसं येऊ शकतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, ते सगळ्या गोष्टी मी ह्या 2 तासामध्ये शिकले. आणि रायानं काय केलं काही मला माहिती नाही आहे. आणि जर तुम्हाला तुमचं हे तुमच्याबरोबर असं झालं असेल तर मी त्यांना नक्की सांगेल एका व्हिडिओ बनवा म्हणून, की तुम्ही काय केलं होतं हे पण तुम्हाला सर्वांना कळलं पाहिजे. तर थँक्यू यूट्यूब, आणि थँक्यू जे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी, की माझं हे चॅनल परत आलेलं आहे आणि ते मी ह्या चॅनलवरती खूप चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करील. थँक्यू.